साहेब रेणाखळी पाथरी तालुका रेणाखळी पाथरी परभणी कुठे जिल्हा. चालले? मुंबई मुंबईला जाणार आहे. किती दिवस राहणार आहे? चार ते पाच काय दिवस. फिक्स नाही, आता आरक्षण घेऊनच वापस येणार आम्ही. मग राहायची खायची प्यायची सोय केली का? सोबत आणलंय सोबत आणि आणलंय. हे 2-4 लोक म्हणतात आरक्षण भेटणार नाही. त्या नाशक्या किड्याला आपण ध्यान द्यायचं नसतं. थोडेफार खराब किडे असते तर त्याच्यावर ध्यान द्यायचं. नाव कोणाचं घ्यायचं नाही. जोपर्यंत आता मनोज दादा जरांगे पाटील आम्हाला तिकून आरक्षण घेतल्याशिवाय वापस आणत नाहीत तोपर्यंत आम्ही गावाकडे येणारच नाही. वापसच येणार नाही. निर्धार केला. हा, निर्धारच एकदम पक्का निर्धार. हायकोर्ट तर म्हणते की आझाद मैदानावर आंदोलन करू नका. हायकोर्टानं जरी निर्णय दिला जरी असला तरी आम्ही तिथं बसल्याशिवाय राहणारच नाही. आणि एकूणी गेम केली असं वाटतंय काय मराठ्यांना? ते गेम तर मुख्यमंत्र्यांच्या हातानंच होणार ना, दुसरं कोणी करू शकत नाही. बरोबर आहे. हा. मध्ये कोणी आडवं येऊ द्या. कोणी येऊ द्या, एक मराठा लाख लाख मराठा. मराठा ये बा ये बा. काय ना मुंबईला चाललेले आहेत आता. आरक्षण घेतल्याशिवाय वापस येणार नाहीत काय नाहीत. आणि कशाच्या जीवावर आपण आरक्षण मागायचं? काही थोडीफार माहिती तुम्हाला आहे का? थांबा, स्टॉप करतो. हा, आरक्षण तर पाहिजेत ना. सातारा गॅजेट आहे, हैदराबाद गॅजेट लागू झालेले आहे आणि त्याच्यासाठी आरक्षण म्हणजे आता शिक्षणामध्ये मेन आरक्षणाची सध्या गरजच आहे. लाख नोंदी निघालेल्या आहेत मराठ्यांच्या, कुणबी नोंदी. त्याच्यामुळं मराठ्याला आरक्षण भेटणं हे गरजेचंच आहे आणि हे कोणी टाळूच शकत नाही. मराठ्याला आरक्षण भेटणार हे 100% काळ्या दगडावरली रेष आहे.